चला नमस्कार विद्यार्थ्यांनो, महाराष्ट्र वनरक्षक भरती जे वनरक्षक भरतीची तयारी करण्यासाठी वाट बघत आहेत कधीपर्यंत तुमची जाहिरात येणार आहे, तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे. जागा सोबत तुमची वनरक्षक भरतीची जाहिरात कधीपर्यंत येणार आहे, वनरक्षकची पात्रता काय आहे, सिलेबस काय आहे आणि निवड प्रक्रिया कशा प्रकारे होती, सगळी माहिती या व्हिडिओमध्ये पाहूया. त्यामुळे शेवट पण हा व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर चॅनल नवीन असाल तर तुमच्या सर्व मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. ओके, चला. वनरक्षक भरती 2026 ची संपूर्ण तयारी सोबत तुमचं मार्गदर्शन. पहिलं, वनरक्षक ते आरपीएफ पर्यंत तुमचं त्या ठिकाणी पोस्टिंग कशी होते किंवा त्या ठिकाणी पदोन्नती कशी होते, पगार किती आहे. सुरुवातीला तुम्हाला 25,000 ते 35,000 पर्यंत सुरुवातीचा पगार आहे वनरक्षकचा. 7व्या वेतन आयोगानुसार 8वं वेतन लागल्याच्या नंतर तुमचा पगार त्या ठिकाणी अजून 10-15,000 वाढेल. खाली बघा, फॉरेस्ट गार्ड ज्याला वनरक्षक म्हणतात, तुमची सुरुवात इथून होते. त्याच्यानंतर पदोन्नती पहिली पायरी त्याला फॉरेस्टर आपण ज्याला म्हणतो वनपाल, आणि त्याच्यानंतर परत मग पुन्हा तुमची पदोन्नती होते. कुठली तर RF रेंज फॉरेस्ट ऑफिसर ज्याला म्हणतात, हे उच्च पद MPC मार्फत भरले जातं आणि पदोन्नतीने सुद्धा या पदापर्यंत तुम्ही जाऊ शकतात. कोण? वनरक्षक वर. आता निवड प्रक्रिया असेल तर 4 टप्पे आहेत. पहिला टप्पा तुमची जाहिरात येते, त्याच्यानंतर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे, नोंदणी करायची. त्यानंतर तुमची लेखी परीक्षा असते, जे लेखी परीक्षा, ठीक आहे. त्याच्यानंतर लेखी परीक्षा तुम्ही पात्र झाल्याच्या नंतर तुमचं कट ऑफ लागतं लेखीचं ग्राउंडसाठी, आणि मग तुमचं शारीरिक चाचणी असते, आणि त्याच्यानंतर शारीरिक चाचणी सुद्धा तुम्ही पात्र झाला तर पुढचा टप्पा असतो तुमचे कागदपत्र पडताळणी. तर हे सगळे टप्पे आपण वन बाय वन सगळे बघूया. बघा, नंबर 1, शैक्षणिक. आता पात्रता, तुम्हाला वनरक्षक भरतीचा फॉर्म भरायचा आहे. कोण भरू शकतं? तर बघा, जसं तुम्ही पोलीस भरती करताय पात्रता 12वी, तशी सेम या वनरक्षक भरतीसाठी सुद्धा पात्रता आहे 12वी उत्तीर्ण. पण 12वीला तुमचं विज्ञान म्हणजे सायन्स असावं, विज्ञान विषय असावा, गणित विषय असावा, किंवा भूगोल असावा, किंवा अर्थशास्त्र असावा, किंवा किमान यापैकी कुठलाही एक विषय असेल तर तुम्ही वनरक्षक भरतीचा फॉर्म भरू शकता. रहिवासी प्रमाणपत्र कंपल्सरी आहे. तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी, तुमच्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे, तर तुम्हाला वनरक्षकचा फॉर्म भरता येईल. त्यानंतर निवड झालेला दिवस बघा, MSCIT ची अट आहे, परंतु तुमच्याकडे MSCIT जर नसेल तर ज्या दिवशी तुमची वनरक्षक भरती म्हणून निवड झाली असेल त्या दिवसापासून 2 वर्षाच्या आत तुम्हाला वनरक्षक MSCIT प्रमाणपत्र देणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला नोकरीत राहता येईल. अन्यथा वनरक्षक तुम्हाला काढून दिलं जाईल किंवा तुमची जी काही नियुक्ती ती रद्द केली जाईल. ओके, चल. पुढचं आहे वयोमर्यादा. कोण फॉर्म भरू शकतो? तर बघा, तुमची वयोमर्यादा किंवा पात्रता कोण आहे पात्र या पदासाठी. तर नंबर 1, खुला प्रवर्ग. वय किती आहे? कमीत कमी सगळ्यांसाठी, खुला असेल, मागासवर्गीय असेल, अनाथ असेल, खेळू, सगळ्यांसाठी कमीत कमी 18 वर्ष पूर्ण झालेलं असावंच, तरच तुम्हाला वनरक्षकचा फॉर्म भरतो. जास्तीत जास्त किती वय आहे? ओपन वाल्यांसाठी जास्तीत जास्त 27 वर्ष आहे, फॉर्म भरू शकता. कास्टमध्ये असेल तर जास्तीत जास्त 32 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतो वनरक्षकचा. त्यानंतर अनाथ असेल किंवा खेळाडू असेल किंवा इतर असेल तर अनाथ आणि खेळाडूसाठी किती? 37 वर्ष, 32 वर्ष प्लस 5 वर्ष सवलत आहे. त्यासोबत माजी सैनिक असेल, तुम्हाला वनरक्षकचा फॉर्म भरायचा असेल तर त्यांची जी काय वयाची मर्यादा आहे प्लस त्यांना 3 वर्ष अतिरिक्त ही तुमची वयोमर्यादा त्या ठिकाणी झालेली आहे. आता परीक्षेचा जो पॅटर्न आहे तो परीक्षेचा पॅटर्न कसा असतो? आपली वनरक्षकची बॅच 1 जुलैला सुरू होत आहे, त्यामुळे मागच्या बॅच मध्ये सर्वाधिक वनरक्षक झालेले आहेत. तुम्हाला वनरक्षक बॅच जॉईन करायची असेल तर हा नंबर लक्षात ठेवा, नाही नोंदच करा. 95 52 62 95 63 गोविंद नवल सर नावाने सेव्ह करा. व्हॉट्सअपला हाय करा. वनरक्षक वरती ज्यांना बॅच जॉईन करायची त्यांना बॅच टेस्ट सिरीज सुद्धा आपली सुरू आहे. ओके, बॅचची 990 रुपये फीस आहे. बॅचची 990 रुपये फीस आहे. टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर फक्त 149 रुपये फीस आहे. ओके, आता लेखी परीक्षा तुम्हाला 60 प्रश्न विचारले जातात. 60 प्रश्न, 15 प्रश्न आहेत. गणिताचे 15, मराठी 15, सामान्य 15, अशा प्रकारे टोटल तुम्हाला 60 प्रश्न विचारले जातात. इंग्रजीचे 15 मिळून 60 प्रश्न. बघा, 15 प्रश्न तुमचे गणिताचे, मॅथचे 15 प्रश्न, 15 प्रश्न तुमचे मराठी व्याकरणाचे, 15 प्रश्न, 15 प्रश्न तुमचे इंग्रजी व्याकरणाचे, 15 प्रश्न. ठीक आहे,
आणि 15 प्रश्न राहिले तुमचे GK GS. ठीक आहे, याचे 15 प्रश्न, असे 60 प्रश्न, एक प्रश्न 2 मार्काचा, म्हणजे 60 प्रश्न 120 गुण आणि 90 मिनिटाचा वेळ. हा तुमचा सिलेबस खाली दिलेला आहे बघा. बौद्धिक चाचणी, मराठी, इंग्रजी आणि सामान्य ज्ञान मिळून तुम्हाला 60 प्रश्न विचारतात. प्रत्येक प्रश्न हे 15 प्रश्न आहेत 30 गुणासाठी. 15 प्रश्न 30 गुण, 15 प्रश्न 30 गुण, अशा प्रकारे हा पॅटर्न आहे. 90 मिनिट कालावधी आहे. त्यानंतर जे लेखी परीक्षेला तुमचं कट ऑफ लागतं, त्या कट ऑफ मध्ये जे क्वालिफाय झालेत ग्राउंडसाठी, तुमचं ग्राउंड 80 मार्क, लेखी 120 आणि ग्राउंड 80, असं टोटल 200 गुण तुमचं फायनल सिलेक्शन आहे. तर लेखीला तुम्ही पाहिलं असेल तर 80 गुणाची शारीरिक चाचणी आहे. पुरुषांसाठी आहे अंतर 5 किलोमीटर, वेळ आहे 17 मिनिटं 80 मार्कासाठी. महिलांसाठी आहे अंतर 3 किलोमीटर 12 मिनिटांमध्ये 80 मार्कासाठी आहे. आणि ह्या दोन्हीच्या मार्कात तुमचं फायनल सिलेक्शन केलं जातं. 200 गुणापैकी ज्यांना जास्त मार्क असतील त्यांना वनरक्षक म्हणून त्या ठिकाणी काय दिलं जातं, जॉईन केलं जातं. आता तुम्हाला वनरक्षक भरतीचा हा संपूर्ण सिलेबस सांगितलेला आहे. तुम्हाला जर वनरक्षक व्हायचं असेल तर आपली बॅच सुरू झालेली आहे. मागील वनरक्षक मध्ये आपले खूप सारे मुलं जे वनरक्षक भरती म्हणून झालेले आहेत. याच्यामध्ये तुम्हाला बॅच मध्ये सर्व समावेशक नोट्स सुद्धा मिळतील. त्यानंतर सराव पेपर तुमचे घेतले जातील. श्री अकॅडमी असं मराठीमध्ये टाका, तुम्हाला लोगो येईल आणि आपला ऍप डाउनलोड, किंवा हा तुम्हाला नंबर दिला खाली 95 52 62 95 63, या नंबरला संपर्क करा. 1 जुलैला आपली नवीन बॅच सुरू होते. आजच बॅच जॉईन करा, नंतर बॅचची फीस त्या ठिकाणी वाढणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर सर्व जे पोलीस भरती करतायत, वनरक्षक भरती करा, त्या सर्वांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून द्या. ठीक आहे, थांबतो. चॅनल नवीन आहे तर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, टेलिग्रामचा ग्रुप आहे, तो सुद्धा जॉईन करा. ठीक आहे, थांबतो.